बालाजी मंदिर विकासनगर कवठा येथून शोभायात्रेला सायंकाळी 4 वाजता प्रारंभ झाला। ही शोभायात्रा बालाजी मंदिर विकासनगर हॉटेल आकृती महात्मा बसवेश्वर पुतळा लातूर फाटा वासवी माता मंदिर येथे येऊन समारोप करण्यात आला। येथे चिमुकल्यांनी वेगवेगळे देवीची रूपांची कलाकृती सादर केली आणि खास महिलांसाठी लकी ड्रा पैठणे विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिलीप भाऊ कंदाकुर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा आज वासवी मातेचा प्रकट दिन आहे। वासवी मातेच्या प्रकट दिनानिमित्त आज आपण जन्मोत्सव साजरा करतो। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे सहकोषाध्यक्ष मुगावार आणि त्यांची टीम यांनी आपल्या कवठा एरियातून बालाजी मंदिरपासून शोभायात्रा काढलेली आहे। त्या शोभायात्रेचं या ठिकाणी येऊन वासवी मातेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही महाआरती करणार आहोत। महाआरती केल्यानंतर महाप्रसाद ठेवलेला महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या प्रांगणामध्ये महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्वांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की या ठिकाणी महाआरतीसाठी यावं आणि महाप्रसाद घेऊन जावा। आणि आजचा वासवी मातेचा जन्मोत्सव सर्वांनी म्हणजे आमच्या समाज बांधवांनी सर्वांनी येऊन अतिशय उत्साहाने साजरा केलेला आहे। त्याच्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मी अभिनंदन सर्वप्रथम माता वासवी जन्मोत्सवाच्या तमाम आर्यवैश्य बांधवांना भगिनींना कोटी शुभेच्छा देतो। आर्यवैश्य परिवार मंडळ कवठा आयोजित माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त बालाजी मंदिर विकासनगर येथून माँ कन्यका परमेश्वरीची शोभायात्रा ही वासवी पर्यंत येते। हे आमचं 3रं वर्ष आहे। अतिशय आनंद आणि हर्षोल्लासात ही शोभायात्रा वासवी पर्यंत आणतो आणि या शोभेची सांगता होते। शोभेची सांगता होत असताना सर्वप्रथम महाआरती होती, त्यानंतर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते। तरी मी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा तमाम आर्यवैश्य बांधवांना भगिनींना खूप शुभेच्छा देतो।